नमस्कार मित्रांनो, मराठी रंग या चॅनलमध्ये मी तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत कला काजूच्या कॉलेजच्या फीचे पैसे देवासमोर ठेवून येते. तर कलाचे बाबा तिला म्हणतात, दुसऱ्यांसाठी एवढं करती, स्वतःसाठी काही करणार आहेस की नाही? तेव्हा कला बाबांना उत्तर देत म्हणते, मला काहीही नकोय. कला तिच्या बाबांना म्हणत असते, आई आणि ताई चांदेकरांच्या घरात लग्न करण्यासाठी खूप एक्सायटेड आहेत. पण ते चांदेकर कसे आहेत याचा त्यांना अजून अनुभव नाही आलेला. तो अद्वैत चांदेकर इतका उर्मट आणि गर्विष्ठ माणूस आहे ना. त्या चांदेकरांनी आईला बोलावलंय खरं, पण त्यांना आपल्या परिस्थितीबद्दल समजलं तर त्यांनी आईचा अपमान केला नाही म्हणजे मिळवलं. या गोष्टीमुळे बाबा व कलाला दोघांनाही खूप टेन्शन आलेलं असतं. तेवढ्यात तिथे नैनाचा फोन वाजत असतो. तर कला तिला आवाज देऊन सांगते की तुझा फोन वाजतोय, पण नैना काय फोन उचलण्यासाठी येतच नाही. कला फोन उचलते तर फोनवरती अद्वैत असतो. अद्वैत कलाला विचारतो की कोण आहात तुम्ही? कला उत्तर देत म्हणते, फोन तुम्ही केलाय तर तुम्हीच सांगा ना कोण आहे. तेवढ्यात तिथे नैना येते आणि नैना लगेच तिचा फोन हिसकावून घेऊन निघून जाते. त्यानंतर कला तिच्या बाबांसोबत स्टॉलवरती निघून जाते. इकडे दुसरीकडे नैना तिच्या रूममध्ये येते आणि अद्वैतला फोन लावते. अद्वैत नैनासोबत जरा अडखळतच बोलत असतो. तर राहुल अद्वैतच्या हातातला फोन घेतो आणि नैनासोबत बोलू लागतो. राहुल नैनाला म्हणतो, माझ्याकडे तुमच्या दोघांसाठी मस्त प्रपोजल आहे. तू छान रेडी व्हायचं आणि तुम्ही दोघांनी मस्त डेटवरती जायचं. हे ऐकताच नैनाला देखील खूप आनंद होतो. राहुल नैनाला विचारतो की तुला हे सगळं पटतंय ना? तर नैना म्हणते, हो हो पटतंय ना. नैनाचं हे सगळं बोलणं ऐकताच रोहन स्वतःशीच म्हणतो, तुला न पटण्याचं काहीच कारण नाहीये. कारण हळूहळू तुझ्यासाठी अद्वैत नाही तर मी किती योग्य आहे हे पटायला लागेल. नैना राहुलला विचारते, तू माझ्याशी बोलतोयस, तू सजेशन देतोयस, पण तुझा भाऊ काहीच का बोलत नाहीये? तर राहुल म्हणतो, माझा भाऊ खूप साधा आहे, तो लाजतोय तुझ्याशी बोलायला. पण मात्र राहुल नैनाला म्हणतो की ही डेट जरा वेगळी असणार आहे. तू त्याला तुझ्या आवडत्या रेस्टॉरंटमध्ये घेऊन जायचं आणि तू ट्रीट द्यायचीस. तर नैना खूप घाबरते, तिला खूप टेन्शन येतं आणि ती ही डेटवरती नेईन म्हणून होकार देते. फोन ठेवल्यानंतर नैना स्वतःशीच म्हणते, अद्वैतला मी डेटवरती घेऊन जायचंय आणि तेही माझ्या आवडत्या रेस्टॉरंटमध्ये. म्हणजे खर्च तर होणारच, त्यासाठी पैसे लागतील. आता पैसे कुठून आणू मी? इकडे दुसरीकडे अद्वैत राहुलवरती ओरडत म्हणतो, मी कधी तिच्यासोबत बोलण्यासाठी लाजलो आणि मी कधी ट्रीट दिली? राहुल अद्वैतला मूर्ख बनवत त्याला समजावत सांगू लागतो, मला सांग, तुला मुलींशी नाही येत बोलता? मी शिकवेल तुला. राहुल अद्वैतला सांगू लागतो की आजकालच्या मुलींना स्वीट आणि शाय मुलंच आवडतात. यामुळे आणखी तिच्या मनात तुझ्यासाठी सॉफ्ट कॉर्नर तयार झाला असेल. रूल नंबर 2, आजकाल मुलींना स्वतःला प्रूव्ह करायचं असतं. त्यामुळे तू पहिल्या डेटवर नैनाला बिल द्यायचा चान्स दिलास तर तुझ्यातला हा वेगळेपणा ती आयुष्यभर लक्षात ठेवेल. तुला माहितीये का, ती ऑलरेडी इम्प्रेस झालीये तुझ्यावरती. राहुलचं हे सगळं बोलणं अद्वैतलाही पटतं. राहुल स्वतःशीच म्हणतो, ब्रो, तू जर तिला ट्रीट दिली असती तर ती अजूनच इम्प्रेस झाली असती. पण मला माझा गेम जिंकायचा आहे. त्यासाठी तुझा गेम करणं हे खूप महत्वाचं आहे. इकडे दुसरीकडे नैना कलाला शोधत असते. नैना तिच्या आईला म्हणते की आज अद्वैतचा फोन आला होता. अद्वैतचा फोन आला हे ऐकताच तिच्या आईला खूप आनंद होतो. नैना सांगू लागते, त्या चांदेकरनी मला डेटवरती बोलावलंय आणि तो म्हणतोय की बिल मी द्यायचं. तर नैनाची आई म्हणते, मी देते तुला 200 रुपये. नैना ओढत म्हणते, मी काय टपरीवरती नाही चालली, एका रिच कॅफेमध्ये जायचंय. तिथे आम्ही 2 कॉफीज किंवा खायला काहीतरी घेतलं ना तर 5,000 बिल येईल. हे ऐकताच नैनाच्या आईला लगेच धक्काच बसतो. काजू म्हणते, ते चांदेकरना लुटायला बसलेत, एवढ्या कॉफीचे पैसे भरू शकत नाही. आणि म्हणे अद्वैत चांदेकर. कलाची आई म्हणते, अद्वैत चांदेकर काय अद्वैत चांदेकर, दाजी म्हणायचं, त्याला मान द्यायचा. कलाची आई म्हणते की तू कलाकडनं पैसे घे. कलाची आई नैनाला सांगते की त्या अद्वैत चांदेकरला फोन करून सांग की आमच्या आईसाहेब तुमच्या आईसाहेबांना 11:30च्या दरम्यान भेटायला येणार आहेत. तर नैनाही हो बोलते आणि कलाला भेटण्यासाठी जाते. इकडे दुसरीकडे नैना कलाला भेटण्यासाठी स्टॉलवरती येते. नैना तिला म्हणते की मला तुझ्याकडनं थोडे पैसे हवे होते, जरा अर्जंट होतं. कला विचारते किती हवेत? तर नैना म्हणते फक्त 5,000. कला विचारते की कशासाठी हवेत? नैना सांगू लागते की अद्वैतने मला डेटवरती बोलावलंय, मला तयार व्हावं लागेल आणि जाताना मी AC कॅबने जाईन म्हणते. बिलही मलाच द्यावं लागणार आहे, त्यासाठी थोडेफार पैसे तर लागतीलच ना. कला म्हणते, खरं तर आहेत माझ्याकडे आत्ता पैसे, पण ते काजूच्या कॉलेजच्या फीचे पैसे आहेत ग.
आज ती नाही भरली तर लेट फीचे जरा जास्तच पैसे भरावे लागतील. नैना म्हणत असते की दे ना कलू, का असं करतीयेस? आणि त्या काजलचं काय? तिला कधी अभ्यास करताना तरी बघितलंयस का तू? नैना कलाकडे म्हणत असते की मला दे तू पैसे. कला नैनाला म्हणते, एरवी जर असते तर दिले असते मी तुला पैसे, पण आता मी तुला नाही मदत करू शकत. त्या दोघीही एकमेकींशी तिथे स्टॉलवरती बोलत असतात. तेवढ्यात तिथं गाडीतनं रोहिणी चाललेली असते आणि ती कला व नैनाला बोलताना पाहते. तेवढ्यात बोलता बोलता कलाचं लक्ष रोहिणीकडे जातं. रोहिणी नैनाला म्हणते की ती अद्वैत चांदेकरची आत्या आहे ना? तर नैनाही तिला पाहते आणि घाबरून जाते. कला नैनाला म्हणते की त्यांना मी इथे आलीये हे कळता कामा नये, मी निघते इथनं. नैना तेथून निघून जाते. कला तिच्या बाबांच्या मदतीला लागते. तर रोहिणी त्यांना पाहते आणि स्वतःशीच म्हणते, म्हणजे नैनाच्या बाबांचं मिसळ स्टॉल आहे, म्हणजे काय सासर मिळालंय अद्वैतला. एक मागावं आणि छप्पर फाडून मिळावं हे काय ते आत्ता कळतंय मला. रोहिणी कलाला आवाज देते आणि तिच्याकडे बोलवून घेते. रोहिणी कलाला म्हणत असते की मी तुला आज स्पेशल भेटायला आली आहे. रोहिणी म्हणते, तू कला खरे ना? मला माहिती नव्हतं की तुझा मिसळचा स्टॉल आहे. नैना त्यांच्या दोघींचंही बोलणं चोरून ऐकत असते. रोहिणी म्हणते, मी इकडनं जात होते तर तुला बघितलं, म्हटलं हाय बोलावं. कला रोहिणीला म्हणते, तुम्ही आला आहात तर मिसळ टेस्ट करूनच जा. रोहिणी म्हणते, मी मिसळ खाण्यासाठी नंतर येते आणि रोहिणी तेथून निघून जाते. नैना रोहिणी निघून गेली हे पाहते आणि लगेच कलाकडे येते. नैना कलाला म्हणत असते की मला दे ना पैसे. तर कला डायरेक्ट नैनाला नाही म्हणून सांगते. कला तिच्या बाबांना मदत करायला लागते. तेवढ्यात तिथे नैनाला एका डायरीमध्ये पैसे दिसतात आणि ती त्यांच्या दोघांचं लक्ष नसताना त्या डायरीतनं पैसे घेते. पैसे घेऊन नैना तिथनं निघून जाते. पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत अद्वैत डेटसाठी चाललेलं असतो. तेवढ्यात तिथे अद्वैतच्या गाडीचं टायर पंक्चर झालेलं असतं. कला तिथनं तिच्या स्कूटीवरती चाललेली असते. ती अद्वैतला पाहते आणि अद्वैतही कलाला पाहतो. अद्वैत कलावरती ओढत म्हणतो, इथे मी उभा होतो म्हणून तू मुद्दाम थांबलीस इथे. कॅफेत कुणीतरी तुझी वाट पाहते हे विसरू नको. अद्वैत म्हणतो, कॅफे हा शब्द सुद्धा उच्चारलेला नाहीये मी. कलाचे शब्द ऐकताच अद्वैत तिच्याकडे आश्चर्याने पाहू लागतो. पुढील भागांच्या डेली अपडेट्ससाठी मराठी रंग या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद.